छत्रीने सांगितलं आम्हाला ऑपरेशनसाठी पैशाची गरज आहे, लगेच निघालो. ए तुळजा, काळजी करू नकस, काय होत नाही जावई बापूला. अरे जावई बापू कसले, पोटच्या पोरापेक्षा कमी नाहीत ते आम्हाला. आता तुम्ही आम्हाला परक केलं, आमचा अपमान केला, त्यांच्या जीवापुढं आमचा स्वाभिमान सुद्धा बघत नाही. तुमच्या घरावर, घरातल्या माणसांवर जीव आहे आमचा. आता आमचं मनच मोठं आहे बा, त्याला आम्ही तरी काय करायचं. तुरी बी काय काळजी करायची नाही, आम्ही आहे ना. आम्ही आहे तर सूर्याला मरण पण हात लावू शकत नाही. या सूर्य उठणार आहे. मॅडम सिव्हिअर कंडिशन आहे, काय करूया? ती मशीन ऑन करा. तुळजा, आय एम सॉरी. आय एम सॉरी. असं कसं सारे, आताच तर तुम्ही म्हणला ना ते ऑपरेशन काय सक्सेसफुल झालं म्हणून. हे बघा, पेशंटला काही वेळा सर्जरी सहन होत नाही आणि मग हे असं होतं. यात माझा काही इलाज नाही, मला माफ करा. देवी आई, असं नाही होऊ शकत. माझ्या सूर्यानं आयुष्यभर तुझं व्रत वाहिलंय, त्याला असं तो घेऊन नाही जाऊ शकत. मला माझं सूर्य पाहिजे, माझं सूर्य मला पाहिजे. मला माझं सूर्य पाहिजे. माझं सूर्य मला पाहिजे. देवी आई, माझा तुझ्यावर लई विश्वास आहे. तू माझ्या सूर्याला वाचवशील, त्याला काय बी होऊ देणार नाही. माझा विश्वास आहे तुझ्यावर. सूर्य मला पाहिजे. देवी आई, माझ्या सूर्याला काय बी होऊ देणार. या पोरीने माझं बोलणं ऐकायला नको होतं, लय मोठी चूक केली ना. आता हे प्रकरण इतरांपर्यंत जायच्या आधी निस्तरायला पाहिजे. काय तुळजा मॅडम, काय म्हणते आता पेशंटची तब्येत? एकदा तुम्हीच चेक करता का प्लीज? पल्स रेट आता स्टेबल आहे.
हां आता मी सांगितलेले पथ्य थोडा दिवस यांना पाळावे लागतील. डॉक्टर, घरी कधी जाता येईल मला? सूर्या अरे तुझी तब्येत आता बरी आहे, पण अशी गडबड करून कसं चालेल सांग बरं. तुझी तब्येतीत इम्प्रूव्हमेंट दिसले ना की आपण लगेच घरी जाऊयात. हं? राजूचा हात दे. दादा सूर्या अरे हळू, एवढी गडबड कशाला करतोयस? हे बघ, हे असं सारखं उठबस करणं चालणार नाहीये आता. तू आराम कर बरं. तेव्हा आता पुढचे काही दिवस फक्त आराम करायचा, जरा बी हालचाल करायची नाही. तुमची काय महत्वाची कामं असतील ना आम्हाला सांगा, आम्ही करतो. बाकी तुमच्या बहिणी आहेतच म्हणा तुमची काळजी घ्यायला. तेव्हा आता काम बंद. दादा आमचं नाही तर निदान डॅडींचं तरी ऐक. आज तू बरा झालास ना, ते फक्त डॅडीन म्हण. त्यांनी मदत केली म्हणून तुझं ऑपरेशन होऊ शकलं. आहे का आता येळ काय आमचं कौतुक करायची आहे का? जावई बापूंसाठी 20 लाख काय जास्त आहेत का आम्हाला? जावई बापू, तुम्ही आता काही विचार करू नका, तुम्ही आराम करा.